शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, हा घेवड्याचा प्लॉट आहे. उन्हाळ्यामध्ये या पिकाची लागवड केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये ह्याला भरपूर अडचणी आल्या. बियाणं ज्यावेळेस आपण लागवड केल्यानंतर आपल्याला जे उतार पाहिजे त्या पट्टीत झाला नाही. जास्त टेम्परेचर असल्या कारणाने आपल्याला ह्याच्यामध्ये काही झाडं सांधावं लागले. परंतु आज तारीख 21 जुलै 2026, आजच्या कंडिशनला प्लॉटची जी काही एकंदरीत परिस्थिती आहे ती खूप चांगली आहे. उन्हाळ्यात ह्या प्लॉटला वाढ नव्हती, पाहिजे त्या पट्टीनं ग्रीप नव्हती. परंतु ह्याला काही डोस दिले मधल्या काळामध्ये, त्याच्यामुळे प्लॉटची जी काही परिस्थिती आहे एक नंबर सुपर आज ग्रीप घेऊन प्लॉटचा जो काही बार वगैरे आहे तुम्ही हा पाहू शकता कशा पद्धतीनं प्लॉटला बार आहे. ही सेटिंग वगैरे बघू शकता. आणि शेतकरी बांधवांनी एक तोडा म्हणून श्री गणेशा केलेला आहे त्यांनी. तर वालवड असेल, घेवडा असेल, जे बीन्स वर्गीय पीक आहे, फरशी असेल, ह्या पिकांना शेतकरी बांधवांना पावसामध्ये खूप प्रॉब्लेम येतो. मगर निघतं, फुल निघतं, परंतु त्याची सेटिंग होत नाही. त्या गळ अशी भरपूर प्रमाणात होते. मग तर त्यासाठी आपण एक कॉम्बिनेशन ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर फुलांची संख्या वाढणे, फुलाचं फळात रूपांतर होणे आणि सेटिंग चांगल्या पद्धतीनं होऊन जे उत्पन्न आहे आपलं वाढलं पाहिजे. तर त्याच्यासाठी एक नंबर फवारणी मी तुम्हाला सांगतो. चिलेटेड कॅल्शियम हे 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. बोरॉन 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी. आणि ॲव्हेन्यू स्टार एक फुलकळीसाठी स्पेशल असं मॉलिक्यूल आहे. इव्हन तुम्ही डाळिंबासारख्या प्लॉटला, तुम्ही दुसऱ्या फळबागात असेल, कोणत्याही पिकामध्ये तुम्ही ह्याचा वापर जर केला तुम्हाला 100% फुलांची संख्या लागणार आहे. तर चिलेटेड कॅल्शियम 1 ग्रॅम, बोरॉन 1 ग्रॅम आणि ॲव्हेन्यू स्टार अर्धा मिली प्रति लिटर पाण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्वाप्युरेक्स हे अर्धा ml लिटरला टाकायचं आहे. अशी एकंदरीत ही फवारणी केल्यानंतर ह्याचे फायदे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं होतील. फुलांची गळ थांबल, तुमचं नवीन मगर फुल वगैरे चांगल्या पद्धतीनं निघल आणि प्लॉटला उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघल. आता हे पाहू शकता त्यांनी एक नॉर्मली एक तोडा करून हा पूर्ण जो काही प्लॉट आहे उन्हाळ्यातून आज इथपर्यंत आणलेला आहे. परंतु आता सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता इकडं वाढ वगैरे पण चांगल्या पद्धतीने. इकडं बघा हे मगर किती नंबर 1 पद्धतीने निघालेले. परंतु आता ह्याला फुल निघालेत. आता ह्याला इथून पुढची जी फवारणी आपण त्याची घेणार आहोत. चिलेटेड कॅल्शियम, बोरॉन आणि 6BA पाहू शकता. हे गळलं नाही पाहिजे. आणि त्याचबरोबर घेवडा आणि वालवड ह्या पिकांना जास्त फुलामध्ये असताना आळीचा प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही आळीसाठी एक्सपोनस हा मॉलिक्यूल वापरू शकता. हे 1 नंबर रिझल्ट आहे. 200 लिटर पाण्यासाठी 17 ml तुम्हाला वापरायचं आहे. आणि ह्यांनी लेटेस्टमध्ये एक ह्यांच्या वावरात जास्त लवळ आहे. लवळा असल्यामुळे त्यांनी एक लेटेस्टमध्ये तणनाशक मारलं होतं UPL कंपनीचं स्वीप पॉवर 150 मिली प्रतिपंपासाठी वापरलेलं आहे. त्याचेसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट आले. जी वाढ आहे ती त्याची थांबलेली आहे. लोळा कशानेच जात नाही, परंतु ते परत फुटणार आहे. पण ते काही दिवस नियंत्रणात राहिल्यामुळं थोडंसं स्वच्छता वगैरे राहील, प्लॉटमध्ये किडींचं प्रमाण वगैरे कमी राहील. हे पाहू शकता सेटिंग पण एकदम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. नंबर 1 थोडा अजून एक नॉर्मली फक्त श्री गणेशा झालेला आहे. हा प्लॉट खूप जबरदस्त राहणार आहे. ह्याचे व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड करत जाऊ. तर शेतकरी बांधवांनो, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.